संघर्ष योद्धा मनोजदादा पाटील यांचे सांगलीमध्ये गेले 3 दिवस झालं मुक्काम आहे। या ठिकाणी अनेक ठिकाणी त्यांनी सभासुद्धा घेतलेले आहेत, भेटीगाठी घेतलेले आहेत। आता विट्यामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता जय्यत अशी तयारी केलेली आहे। या ठिकाणी JCB लावलेले आहेत त्यांच्या स्वागतासाठी। 30 JCB दोन्ही बाजूला लावण्यात आलेले आणि या ठिकाणी फुलाचा वर्षाव होणार आहे। आपल्याबरोबर या ठिकाणी शंकरनाना मोहिते आहेत। काय सांगाल? मनोजदादा या लागलेत, स्वागतासाठी जय्यत तयारी झाली, JCB लावलेत। मनोजदादा हे सकल मराठा समाजाचं काळीज आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व पत्रकार बंधू देखील म्हणतात की कशालाही न फुटणारा, कशालाही न बळी पडणारा एकमेव मनोजदादा जरांगे या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या, संभाजी महाराजांच्या नंतर 300-350 वर्षानंतर जन्माला आलेला एक हा वीर मराठा आहे। त्यामुळं अशा या वीर योद्ध्यासाठी सकल मराठा समाज इथे ताकदीनं उभा राहिलेला आहे। JCB लावलेले आहेत, झांज पथकसुद्धा लावलेलं आहे, इथं वाजत आहे। काय कशा पद्धतीचं स्वागत आहे? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्व मराठ्यांचं हे काळीज आहे आणि काळजाचं स्वागत तुम्हाला माहीत आहे कसं करायचं ते। काळीज हे शरीराचं मुख्य अंग आहे, त्यामुळं काळजाचं स्वागत हे असंच होणार अतिशय जोशमध्ये। अजून 1-2 मिनटं दादांच्या फक्त गाड्या दिसू द्या, तुम्हाला इथून चौकापर्यंत तुम्हाला उभा राहायला जागा नसणार आहे, एवढंच मी सकल मराठा समाजाच्या वतीने तुम्हाला सांगतो। नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणी शंकरनाना मोहिते हे वेगवेगळे उपक्रम करण्यासाठी विट्यामध्ये प्रसिद्ध आहेत आणि आता या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांचं एक वेगळ्या पद्धतीनं स्वागत या ठिकाणी विट्यामध्ये करण्यासाठी मराठा बांधव सज्ज झालेले आहेत। कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।